सर्वात असावं पण सर्वात नसावं, अडकू कोणातच नाही. अडकलं की संपलं. काय माझं मी कार्य स्वीकारलंय ना, कितीतरी महिने घराच्या बाहेर असतो, फोन रोज करतो, पण अडकलो नाही. आज 84 आहे, शरीर साथ देत नाही. इथून चांगलं आहे, पण खालचं चालायचं म्हटलं तर माहिती आहे त्यांना, 2 माणसाने धरल्याशिवाय मला उठता येत नाही. तरी पण घेतलंय ना कार्य. मग तिथे मुलं बाळं बघायचं नाही, जेवण चांगलं आहे का वाईट आहे बघायचं नाही, जे आहे ते चांगलं म्हणायचं आणि खायचं. हो आता तरी फार काळ चांगला आहे. आईसाहेबांना आम्ही जेव्हा प्रवास करत होतो, नारायणबुवा 3 दगडाच्या चुलीवर स्वयंपाक करून आम्ही जेवलोय. त्या मराठवाड्यात जायचं तर बैलगाडीने जायचं, तिथे काही गाड्या जायच्या नाहीत. पण एक स्वीकारलंय ना. ते म्हणा आता 84 वर्षी काय प्रार्थना आहे, काही नाही, शेवटच्या क्षणापर्यंत तुझं स्मरण असावं आणि त्याच्यातच जावं. तर काही इच्छा नाही, सगळं उत्तम केलं देवाने. माझी नातून उत्तम आहे, मुलगी उत्तम आहे, सगळे कीर्तनकार आहेत. आणखीन काय पाहिजे हो जीवनामध्ये? काय काय पाहिजे, काय पाहिजे? हां, मग असं अशी मुलं भेटलेली बरी का की रोज आकडा लावतो, रोज गांजा ओढतो का पंढरपूरच्या चौकात उभा राहून काय रे, काय गुटखा ना, गुटखा गुटखा, मावा मावा. काय आता तुला मी विचारलंच नसतं. तू जर त्याच्यात असता तर तुला कसं विचारलं असतं. तू प्रेक्षक आहेस म्हणून तुला विचारलं. काय आता मला सांगा, पंढरपूरच्या चौकामध्ये सुद्धा असं घडतं. हां, वारकऱ्याची माळ गळ्यात असून सुद्धा घडतं, तर इतरांचं काय सांगावं. म्हणून जपून असावं. तुकाराम महाराजांनी जी प्रार्थना केली ती मी रोज म्हणतो, दुर्बुद्धी ते मना कधा नुपजो नारायण. अभंग वाचला, मला इतकं आश्चर्य वाटलं. म्हटलं महाराज तुम्ही म्हणताय, मग आम्ही काय म्हणावं? दुर्बुद्धी ते मना कथा नुपजो नारायण. नारायणा, दुर्बुद्धी मनाला येऊन देऊ नकोस रे. आणि तुझं भजन करण्याकरता आम्हाला काही वाईट वाटत नाही. जन्म घेताना जर तू आमच्याबरोबर असशील तर दुःख वाटायचं कारण काय? उपजोनी पुढती काय कीर्तन चाललंय कळलंय का? काय चाललंय? उपजोनी तू बरोबर असाल नंतर आम्हाला काळजी करायचं काय कारण आहे का? हा, मुलींना सगळ्यांना माहिती आहे, आता मोठ्या बाया आहेत, सगळ्या आहेत. पण मुली असल्यानंतर मग रात्री लवकर आहे का 7 वाजता, मग काही मित्रमंडळी बाहेर जातात. कोण आहे बरोबर तुझ्या? मुलाला सुद्धा विचारलं जातं, लवकर ये, लवकर ये, उशीर करू नकोस. बरोबर आहे का? हां, मग मुलगी लग्नाशी आली, काय मग लग्न ठरलं, अधूनमधून जाऊ लागली. पण लग्न झालं तरी आईने सांगायचं, लग्न ठरलं म्हणून नाही, बरोबर 8ला घरी या, 8ला घरी या. लग्न झालं नाही, ठरलंय. आणि पुढे गप्पा मारत माहेरीच बसले 12 वाजेपर्यंत. लग्न झाल्यानंतर आई 12 वाजले, जा की म्हणली, काय काळजी करतेस, तू जाय ना बरोबर तुझ्या. माझं म्हणणं कळलं का? साधा पती बरोबर असतं तर बाई घाबरत नाही, मग पांडुरंग जर बरोबर असेल तर घाबरायचं कारण काय? गल्ली बोळातून जा. तसं जन्म मरणाचा फेरा केव्हा त्रासदायक आहे? जेव्हा पांडुरंग नाही तेव्हा. पण पांडुरंग जर बरोबर असेल तर जन्म मरणाच्या फेऱ्याचा त्रास यत्किंचित सुद्धा व्हायचं काही कारण. आणि म्हणून मागतायत, उपजोनी पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात. हा, हे काल्याची पद्धत कशी आहे ती अशी आहे, थोडक्यात सांगतो. म्हणजे आज अगदी टाईमच्या अगोदर 10 मिनिटं आलोय. ते महाराज येणार होते स्वामी, म्हणून मुद्दाम आलो आणि करेक्ट सुरू केलंय. तेव्हा कमी करणार नाही आणि जास्ती करणार नाही, माझी कॅपॅसिटी नाही हो आता. पण सुरुवातीलाही 2 तास करत होतो आणि आताही 2 तास करतोय. अजून किती कृपा पाहिजे देवाची. पण त्याच्यापेक्षा जास्त झालं तर मग पुढे त्रास होतो. काय
आणि आमचं काय जास्ती काही प्रमाण देत नाही आणि जास्ती म्हणत नाही, सारखं प्रवचन चालूच असतं. 2 तास एक ठोक कार्यक्रम चालू असतो, त्याच्यामध्ये काही खंड पडतच नाही. तेव्हा उपजवणी आई, मूल लहान आहे, गर्दीमध्ये जातं, पण आई बरोबर असल्यानंतर ते घाबरत नाही. बरोबर आहे ना? अगं बाळ्या बाहेर निघालाय, जाऊ द्या ना, मी आहे बरोबर, हा जा जा जा. आई बरोबर असल्यानंतर मूल घाबरत नाही, बाप बरोबर असल्यानंतर मूल घाबरत नाही, पती बरोबर असल्यानंतर पत्नी घाबरत नाही. तसं जन्म घेताना जर पांडुरंग आमच्यावर असेल तर आम्हाला घाबरायचं कारण काहीच कारण नाही. जन्म मरणाचं दुःख नाही आहे. आणि आता हे बघा, दुःख आहे म्हणतात, इथे बराच समाज जमलाय. आज एकाने हात वर करावा आणि मला सांगावं की मला जन्माला येताना असा त्रास झाला आणि त्याची मला आठवण आहे. सांगितलेलं सांगू नका आईनी. काय की लवकर बाळांपण होईनाच, मला कळा द्यायला लागल्या, खूप त्रास झाला. हे ऐकीव आहे. तुम्हाला काय त्रास झाल्याची आठवण आहे का? आणि एक सांगू का, स्मरणातच दुःख आहे, विस्मरण असेल तर दुःखच नाही. आहे का स्मरण कोणाला? मग जन्माचं दुःख काय, पर मेल्यानंतरचं दुःख काय? काय कळतं का मेल्यानंतर? मग जन्म मरणाचं दुःख म्हणजे काय? कुठे जन्माचं दुःख आहे? कोणाला आठवतंय? जन्माला येतो ए करत येतो, काय त्याला रडतंय हेही माहिती नाही. कळलं का तुम्हाला? त्याला माहिती आहे की मी रडतोय का म्हणून? नाही, पुढे कळतं की रडल्याशिवाय आई खाऊ देत नाही. हे शहाणपण पुढे येतं, हे शहाणपण पुढे येतं. पण पहिल्यांदा आपोआप ओघावता रड. पण ते जाणीव सुद्धा मोठी गमतीची असते बरं का. भूक लागली ते माई म्हणते, रडायला लागलं बरं का, पाजायची वेळ झाली. काय खुणा आहे तो. मला असं वाटतं, पांडुरंगा काय तुझी लीला आगाध आहे, काय लीला आगाध आहे. हां, ती आमची 1.5 वर्षाची पंथी अशी खुणा करते. मी म्हणतो काय ज्ञान आहे हिचं, जे ती तोंडाने थोडंसं बोलते पण खुणेने जास्ती बोलते. मी म्हटलं काय 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 हे कुणी दिलं, ह्या खुणा कुणी शिकवल्या? कोणतरी शिकवणारा आहे ना, कोणतरी शिकवणारा आहे ना, त्यालाच आम्ही विठ्ठल म्हणतो. कळलं का तुम्हाला? उपजवणी पडती येऊ काला खाऊ दैवात, वैकुंठ तो ऐसे नाही. वैकुंठात काला नाही, वैकुंठामध्ये काला नाही. हां, तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये गेलात आणि तुम्ही जर तिथे सांगितलं की मला दगडी पिठलं आणि भाकरी पाहिजे, मिळेल का? नाही मिळणार, नाही मिळणार. काय तिथे तुम्ही दुसरं मागवा, चाव चाऊ, माऊ माऊ, मंचू. काय माणसं आहे. मला तर खरंच अजून कळलं नाही बरं का. बाळा तुला कळलं असेल तर मला समजून सांग कीर्तनानंतर. नाही नाही, आपण आपल्या धर्माच्या, आपल्या देशाच्या गोष्टी मारतो भरपूर. बरोबर आहे ना? चीन तर तुमचा वैरी, मग त्याचंच अन्न तुम्हाला कसं आवडतं? बघा सगळे जाऊन लग्नामध्ये सुद्धा मंचुरियन आहेच. ते भजी असतं ते काय? तेच 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 का मंचुरियन? हा, ती भजी, मंचुरियन, चाव चाव. काय आता मला काही कळत नाही. अरे इथे चिंतन तुमचं जमत नाही, त्याच्या अन्नाशिवाय तुम्हाला जगता येत नाही. काय गुरुजी, तुमची ती पूर्वीची पातळ भाजी गेली, आळूची पातळ भाजी. नाही तर माझं लग्न मला आठवतं ना, वरण भात, आळूची पातळ भाजी, बटाट्याची सुकी भाजी, अजून एक उसळ विसळ, साजूक तूप, अमकं तमकं, मग जिलेबी म्हणा, मठ्ठा म्हणा. कुठे काय कशाचा पत्ता नाही. हां, पुलाव तरी आम्हाला अलीकडच्या काळात कळला. पुलाव आपल्याकडे फोडणीचा भात, मसाले भात, वांगे भात, बटाटे भात, तोंडली भात, भरलेली तोंडली, भरलेली वांगी. आता ते नाही, पुलाव नाहीतर बिर्याणी. तुझ्या बाप दादाने बिर्याणी खाल्ली होती काय?
अहो बिर्याणी कोणाचं खाणं आहे? हैदराबादी खाणं आहे, तिकडचं खाणं आहे, त्या देशातलं बिर्याणी आहे का आपली बिर्याणी आहे? आपल्याकडे मसाले भात आणि पहिला वरण भात, मग मसाले भात, मग जिलेबी, मठ्ठा, हाणा आणि शेवटी ताक भात. झालं की जेवण तृप्त. हे म्हणतात काय, व्हॉट इज दिस नॉनसेन्स ताक भात? कोणाला पटत नाही, पटत नाही, माणसांना आवडत नाही. नीट लक्षात घ्या. अरे ही जेवणाची जी पद्धत होती आपली, वरण भात सुद्धा साजूक, आंबे मोरचा तांदूळ, त्याच्यावर चांगलं वरण, तूप बीप आणि लिंबू पिळू, क्या बात आहे, थोबाडीत मारा या सगळ्यांच्या. पण यांना पटतच नाही, कारण वरण भात खाल्ला तर आधुनिक नाही ना. चावचाव खाल्लं तर फॉरवर्ड झालं. मी कधीच खात नाही. आमच्या मुलांना वगैरे कधीतरी आवडतं, आणतात, आम्ही नाही म्हणत नाही, पण मला म्हणतात खाऊन बघा, तुमचं तुम्ही खा. काय आणि काय नाही, ते शेवया अशा वळलेल्या असतात, त्याला इटालियन म्हणायचं आणि त्याला 1,500 रुपये द्यायचे. किती शहाणपणा आहे. काय ते असं ते वळकटी, मी परवा मुद्दाम बघितलं. मी म्हटलं काय ते, काही नाही, नुसत्या त्या मैद्याच्या वळकट्या आणि त्या एवढ्या प्लेटचं 1,500 रुपये किंमत. मी म्हटलं माझ्या घशाखालीच उतरणार नाही. काय मग आम्हाला शिकवलं काय जातं? तुम्हाला ना, तुम्ही बाहेर फिरत नाही त्यामुळे तुम्हाला माहिती नाही. बरोबर आहे, नाही फिरत हेच बरोबर आहे. नाही फिरलो म्हणून तुम्ही ठिकाण्यावर आहात आणि मी ठिकाण्यावर आहे. नाही पण काला आहे ना, आज मंचुरियन सुद्धा पाहिजे काल्यात. काय नाही नाही, जेवणात सुद्धा किती फरक झाला बघा. एक 30-40 वर्षापूर्वी तुमच्याकडे आलू डम होता का? हा, ढम आलू होता का? हे सगळं पंजाबमधून आलं. आता बघा सगळ्या पंजाब ते मोठा वाटाणा काय ते छोले अरे हे पंजाबमधून आलं. आता ड्रेस सुद्धा पंजाबी आले, कपडे पंजाबमधून, जेवणी पंजाबमधून, चीनमधून. तुमच्या महाराष्ट्राचं काय राहिलं? तेव्हा मला बरं वाटलं, ते हे वाटलं की आज तुम्ही धोतर साजरा घातला. काय बरं वाटलं. हा आपला महाराष्ट्रीयन पेहरावा, धोतर साजरा, टोपी म्हणा, फेटा म्हणा, हा आपला महाराष्ट्रीयन पेहरावा आहे. आता बायका सुद्धा फेटा बांधायला लागल्या. अतिरेक केला म्हणजे किती अतिरेक करतात कळलं का तुम्हाला? नाही नाही, फेटा काय बायकाचं आहे का? ते म्हणणं बांधा ना, नाही आम्हाला बांधा. अरे बांधा क्या, मी कुठे नको म्हणतोय. फक्त कधी मागच्या काळात डोक्यावरून पदर हे होतं काय, मग ते ब्राह्मणाची स्त्री असू दे नाही ते सामान्य स्त्री असू दे, डोक्यावरून पदर सगळ्याच्याच होते पूर्वी. बाईचं डोकं उघडं पडता कामा नये. आता काय प्रश्न शिल्लक राहिला नाही. म्हणजे तुम्ही तसं करावं असं मी सांगत नाही तुम्हाला, बिलकुल नाही, बिलकुल मी तुमच्या विरोधात नाही. कारण माझ्या घरात सुद्धा मुली आहेत माझ्या, मला कल्पना आहे. काळाच्या ओघात आपल्याला तसं व्हावं लागतं. पण एक लक्षात ठेवा, आपलं मूळ कधी सोडू नये. काय म्हटलं मी? सगळ्या ठिकाणी जा. मी मुलांना सांगतो फिरून या, जग फिरून या, पण वारीचा दिवस चुकू नका. पंढरीची वारी चुकू नका. मी जग फिरलो कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि माझ्या बरोबर आळंदीच्या प्रस्थानच्या टायमाला मी नायगारा फॉलला माझा कार्यक्रम होता, कॅन्सल केला ना, आळंदीला हजर झालो. आपलं ठरलेलं आहे ना, आज 150 वर्षाची परंपरा आहे, 125 वर्ष पंढरीची वारी. यायचं म्हणजे यायचंच. बघायचं असेल तर पुन्हा जाऊ, नाही तर काय बघायचं आहे. इकडचा आपला गेरसाप्पा बघा, नायगारा म्हणा. काय बघितलं, काय कुठे चुकलं? चुकलं बिकलं काही नाही. चुकलं केव्हा न चुकलं हे सगळं आपल्या मनात आहे. म्हणून उपजवणी पडती येऊ काला वैकुंठितो ऐसे वैकुंठात, असं बिलकुल नाही, असं बिलकुल नाही. वैकुंठित ऐसं नाही, कवळ काही काल्याशी. काल्याचा प्रसाद वैकुंठात तुम्हाला मिळणार नाही. दही भात तिथे मिळणार. त्याच्यातून दृष्टांत गेला 5 स्टारचा, कळलं का तुम्हाला? मी कुठून फाटा फुटला, कळलं? हां, कोणाकडे काही मिळत वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही
काल्याचे. हा, पुढचं नीट लक्षात घ्या. एकमेका देऊ मुखी सुखे घालवून दरी. एक सांगतो, सामाजिक ऐक्य नामेकाला. विचाराची बैठक सांगतो, सामाजिक ऐक्य नामेकाला. आता ज्या वेळेला इथे एवढी बसलेली माणसं, मग अशी सुरुवातीला प्रत्येकजण आपला पुढा आणत होता. त्याला कोणी विचारलं का, अहो तुमची जात कोण, त्या पलीकडच्या याच्यात टाका, तुम्ही अमक का, अमकेच्या टाका. नाही, कोणीही आपला हात लावून ते आणत होतं आणि सगळ्याचा हात लागलेला तो एकत्र कालवायचं आणि प्रत्येकाला द्यायचं. मला वाटतं सामाजिक ऐक्य इतकं, ह्याच्या इतकं दुसरं कुठे आहे? वारकरी संप्रदायाने जेवढं सामाजिक ऐक्य शिकवलं जगाला, तेवढं कुणीही शिकवलं नाही. हे वस्तुस्थिती आहे. अजून सांगू का, कायदा करून सुद्धा गुरुजी जमलं नाही. जमलं? कायदा करून जमलं का? पूर्वी हॉटेलमध्ये येत नव्हते, येऊन देत नव्हते. आता बोर्ड लावलाय, या हॉटेलमध्ये सगळ्यांना प्रवेश आहे. काय ही कशाची? ही अलीकडची क्रांती आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबरायाच्या काळापासून क्रांती आहे. ज्ञानोबराया, बरोबर आहे, गोरोबा, चोखोबा, कानोपात्रा, नाही का, सावतोबा, सेना महाराज. अहो, कोणत्या जाती जमातीचे संत त्यांच्या काळात झाले नाहीत? किती सामाजिक ऐक्य. आणि एका पंक्तीला बसून जेवत होते. काय आश्चर्य आहे. हे वारकरी संप्रदायाचं महत्त्व कळत नाही. ज्यांना कळलं त्यांना असं वाटलं की हे डोकं वर काढत आहे, म्हणून आम्हाला टीका करायला सुरुवात केली. टाळ कुठे? आता म्हणत नाहीत, याला खूप हाणले मी तेव्हा, आता कोणी म्हणत नाही. मला एकाने गेलो होतो मी, माझा वसईला कार्यक्रम होता आणि एका चांगल्या इंजिनियरच्या घरी माझा मुक्काम होता. मग मला म्हणाले, प्रवचन होती. मग प्रवचन वगैरे सुरू झाली. मग 2-3 दिवस झाल्यानंतर असं बसलो होतो आम्ही. मला म्हणाले, ते तुम्ही बोलताच पुष्कळ, चांगलं ऐकायला बरं वाटतं, म्हणजे तुमचं टाळ कुठायचं केव्हा आहे? काय सांगू, दुसरं जर कोणी असतं ना, त्याच्या घरी राहिलं होतं, त्याचं अन्न खाल्लं होतं ना, कानफडातच चढवली. मला तो म्हणतो, तुमचं ते टाळ कुठायचं केव्हा? मी म्हटलं, काय तुम्हाला काय नेमकं काय म्हणायचंय? आणि ते टाळ कुटतात ना. म्हटलं, तुम्हाला मराठी नीट येतं का? आता म्हटलं, याला सरळ केल्याशिवाय सोडायचं नाही. तुम्हाला मराठी नीट येतं का? आम्ही टाळ वाजवतो, टाळ कुटत नाही, तुम्ही आमच्या नावाने कुटता. हो, जरा सावध झाला, सॉरी सॉरी नाही, पण सगळेजण टाळ कुटतं म्हणतात. पण टाळ जर कुटतं तर अमक्या तमक्यानी सतर खाजवली का म्हणू नये? काही चुकलं का? सतर कशी वाजवत? अशी धड धाड धाड धाड, वा वा, क्या बात आहे, काय खाजवताय, काय सतार खाजवली, वा वा, क्या बात, क्या बात, क्या बात. आता ह्याला म्हणायचं का? वाजवायला म्हणायचं नाही, काय बडवलं, वा, काय बडवलं गुलाबराव, काय बडवताय तुम्ही, वा वा वा. झाकीर हुसेन ऐसा तबला बडाया, बडवलं नाही, रागावाल तुम्ही लगेच, काय तबला वाजवला, काय लगी धरली, बरोबर आहे ना. पण वारकऱ्याला मुद्दाम टवाळी करण्याकरता टाळ कुठे आले, टाळ कुठे का? तेव्हापासून म्हणला, सॉरी आता मी बोलणार नाही, तुम्ही बोलणार नाही, सगळ्याला सांगा आम्ही टाळ वाजवतो आणि शास्त्र शुद्ध वाजवतो. हे आता जे ठेका धरतात ते ताल काल सगळं आहे बरोबर त्याच्यामध्ये, आला का लक्षात? त्यांना कळू दे नाही तर न कळू दे, पण तालाशिवाय टाळ वाजवतच नाही, तालाशिवाय पखवा तबला वाजत नाही. हे वस्तुस्थिती आहे. मग पण वारकरी संप्रदाय ज्ञानोबारायांनी जो पाया रचला तो सर्वांचा काला करण्याचा पाया रचला. हे खपलं नाही. खपलं नाही कुठे? ज्ञानोबारायांनी सर्वांना जवळ घेऊन काला करण्याचं जे घाट घातला, ते खपलं नाही. ते म्हणले ह्याच्यावर जरा टीका करायलाच पाहिजे, पण जो टिकायला टिकतो तो कायम टिकून राहतो. काय हे बघा, थोडक्यात सांगतो तुम्हाला. आज अनेक
परंपरा येतात, अनेक विचारसरणी येतात. ती व्यक्ती जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ते टिकतं. ती व्यक्ती गेली की ते उतरलेलं लागतं. तुम्ही जाणती मंडळी आहात, तुम्ही समजून घ्या, आजूबाजूला बघा, जग म्हणजे तुम्हाला कळेल. बरोबर आहे. आज 750 वर्ष झाली वारकरी संप्रदाय चालू आहे. 1000 वर्ष झाली पुंडलिकापासून. थांबलाय का वाढलाय? कितीतरी पटीने वाढलाय. आषाढी वारीला 10-10 लाख माणसं. माझं वय जास्ती असल्या कारणाने लहानपणापासून बघितलंय. वयाच्या 10व्या वर्षी माऊलीच्या पालखीवर बघितलं मी, 2-3 हजार माणसं. आणि आता आमचा नंबर 30च आहे मागच्या बाजूला, तेव्हाही 30च होता. आता आमच्या दिंडीत माऊलीच्या रथामध्ये 1 किलोमीटरचं अंतर आहे. इतका समाज प्रत्येक दिंडीमध्ये. वाढला का कमी झाला? वाढला. म्हणून टीका केलं, टाळ कुठलं म्हटलं, अमकं म्हटलं, काही पर्वा करू नये, कारण आपण काहीही वाईट करत नाही. मी तुम्हाला एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतो आणि कीर्तन आटपायला घेतो, कारण अजून काल्याचा अभंग आहे, आरती आहे, आज शेवटचा भाग आहे. वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आलात तर लिहून देईन, तुमचा संसार खरंच उत्तम होईल. ही सगळी मंडळी आहेत, काही वाईट नाही आहे. नैसर्गिक आपत्ती आली तर भाग निराळा. उलटे सुलटे प्रश्न विचारू नाहीत. आम्ही वाऱ्या केल्यानं आमच्या बायकोच्या पोटात का दुखलं? आता ह्याला काय उत्तर आहे का माझ्याकडे? बाबा मला मी वारीला आलो, माझं पाकिट कोणी चोरलं. म्हटलं तूर चोरून आणलं असेल म्हणून चोरलं. आता काय सांगू? आळंदीला मी बसलो होतो मांडी घालून, असे माझ्या मांडीखाली पैसे होते, 1201 रुपये होते. उठतो तर तिथे नव्हतेच ना, कारण दर्शन लाईन बरवत होतली. आता त्यातले कोण महाभागाने प्रसाद घेतला आमचा कोणाला माहिती? महाराज तुमच्या पायाचा प्रसाद. आता कोणी माझ्या पायाचा प्रसाद? मला म्हणाले हो इथले. मी म्हटलं कुठे गेले? म्हटलं जाऊ दे, गेले गेले काय त्याच्यात. आता त्याला नाही म्हणले शोधायचं का? शोधाय बिजायच्या भानगडीत पडू नका, जाऊ द्या. आपलं नाही ते ओवी माझ्या काय मी घरात सुद्धा सांगतो, आपुले जे साचे ते कल्पांतीही न वैचे, हे जाणून या गताचे न शोची जो. जे आपलं नाही ते आपल्याकडे कधीच येणार नाही, आणि जे आपलं आहे ते कोणालाही नेता येणार नाही. एवढा सिद्धांत जर पक्का असेल तर संसारामध्ये तुम्हाला दुःखी व्हायचं काही कारण नाही. म्हणून उपजवनी पुढती येऊ, काला खाऊ वैकुंठी व्हायचे नाही, कवळ काही काल्याचे. वैकुंठात असं तोंड हाताने हे आता एवढं जमत नाही. आणि तर पूर्वीच्या लहान छोटे संप्रदाय होता तेव्हा मोठमोठ घ्यायचं आणि भरवायचं. दही भात करून आणायचा. दही भात, त्याच्यामध्ये जरा मिरच्या बिरच्या कोथिंबीर वगैरे आलं बिलं घालून काय लागायचं तुम्हाला सांगू. आमचे महाराज तर एकेकाला असा भरवायचे, असे असे असं जायचं. तेवढ्या त्या घातातच पोट भरायचं, एवढं भरवायचं. आता याच्यात कसं काय करायचं एवढ्यात? मग कालामध्ये सुधारणा केली की घरून करून काही आणू नका, भात बीत आपलं लाह्या घेऊन या, सुक्या प्रसाद गपरण नेता येतो. काय हा सोयीचा काला आहे. पण ओरिजिनल काला कसा झाला? भगवंत जेव्हा गायी राखायला निघाले, बरं का, सुरुवात सांगतो काल्याची. गायी राखायला निघाल्याबरोबर यशोदेने म्हणाले, बाळा तू कुठे जेवशील? नको ना जाऊच. नाही म्हणजे मला जायचंच. सगळी मुळं आपण गवळी आहोत, नंद आहोत. नंद उपनंद या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्यांच्याकडे लाखो गायी, जास्तीत जास्त गायी ज्याच्याकडे तो नंद, कमी गायी तो उपनंद. म्हणून त्यांच्याकडे धन काय? गोधन. श्रीमंती कशाची वर? 50 लाख गायी. काय श्रीमंती त्याच्यावर होती. म्हणून असा तो नंद, आणि त्याच्याकडे हे कृष्ण परमात्मा गाया राखायला निघाले. नंदजी म्हणाले, अगं एवढं तुझं बाळ कौतुकाचं आहे, मला कल्पना आहे, पण जाणं महत्त्वाचं आहे. एवढ्या गायावर लक्ष कोण ठेवणार? आपलं धन आहे ते. मग यशोदेने सुंदर चपल्या करून आणल्या मखमलीच्या. माझ्या बाळाच्या पायाला लागेल, खडा लागेल, अमकं लागेल.
तिचं काही चुकलं नाही. तिला हे कुठे माहिती होती की सगळा खडा सुद्धा तोच आहे, खडा सुद्धा तोच आहे, काटा सुद्धा तोच आहे, जाणार तरी त्याच्याच पायात जाणार, गेला तरी तोच जाणार. हे तिला काही तत्वज्ञान माहिती नव्हतं. ती म्हणली मी चप्पल करतोय. अहो पृथ्वी कंप होऊ लागली, पृथ्वीला कंप सुटला, ती कापू लागली. का कापली माहिती आहे का ती? अरे 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 यशोदा मैयाला काय सुचलंय? आज माझं भाग्य थोर होतं की मला प्रभूचे चरण मला लागणार होते, प्रभूचा स्पर्श मला होणार होता. माझं दुर्भाग्य आड आलं, कुठचं तरी पूर्वजन्मीचं पाप आड लागलं म्हणून त्या चपल्यामध्ये आल्या. परमात्म्याला कळलं, अगं आई मला या चपल्या नको, सगळ्या पोरांच्या पायात नाही तर मला नको, बरंच दिसत नाही, ते ऑड दिसत. ते काय बरोबर दिसत नाही. ते म्हणले अरे पण तू मला, मी चपल्या घालणार नाही. दिल्या चपल्या उडवून. जशी शाळेतून पुढं झालं पोरं कशी चपल्या उडवतात, दिल्या उडवून आणि निघाला. आता ह्याच्या पायाला काय? अहो हा जिथे पाऊल टाकेल तिथे पृथ्वी अशी लोण्यासारखी मऊ झाली, लोण्यासारखी मऊ झाली. आणि निघताना मग शिदोऱ्या दिल्या. तुम्ही जो टिफिन बॉक्स देता ना, ते चपटे डबे आता आलेत, ते चपटे डबे, त्याच्यामध्ये सुद्धा काय रात्री बायकांना त्रास नको म्हणून रात्रीची चपाती करून ठेवतात. पुष्कळ काळजी असते नवऱ्यानं आपल्या बायकांची, आणि त्यांनाही वेळ नसतो. एवढं लवकर उठून नवऱ्याला करून द्यायचं म्हणजे, पण नवराही तसाच. मग आई हळूच म्हणते, मी ताजं वाढलं तरी खात नव्हता, हे रात्रीचे खातो. हे कृष्णचरित्र आहे, हे महाभारत आहे, हे प्रत्येकाच्या घरात आहे. याच्यातून बाहेर पडायचं असेल तर भागवत पाहिजे, कृष्ण चिंतन पाहिजे, म्हणजे सगळं खेळत मग आनंद. त्याच्यामध्ये काही काही असं काही नसतं. काय आमचं घर आहे काय, आमच्या घरात काही नाही काय, पण मजा असते सगळी. काय माझ्या लग्नाला 67 वर्ष झाली, कारण 67 वर्ष झाली लग्नाला. पण मला असं आठवत नाही की माझी पत्नी आणि मी कधी 5 मिनिटं अबोला झालाय दोघाचा, कधीच नाही. याचा अर्थ ती मला बोलत नाही असं नव्हे, पण मर्यादा राखून. बघा भाऊ हे काही ते मला बरोबर वाटत नाही तुमचं, गप्पच ना. मी कुठे बोलते तुमच्या पुढे, मी कायम गप्पच आहे. ते काय म्हणते, मी कायम गप्पच आहे. अहो तुम्ही जगाला गप्प करताना माझं काय प्रश्न आहे? काय लाखोचा समाज तुमच्या येतात, मी आपलं तुम्हाला सांगितलं. मग हीच मर्यादा, याच्यापेक्षा मर्यादा उल्लंघन पुढे नाही, नाही का? मला कशा करता सांगायचं आहे, उगीच ते बरं दिसत नाही नवऱ्याला सुद्धा. ए बाब्या, ही बेबीन तो बाब्या, काय अहो मी घडलेली उदाहरण आहेत. कुलकर्णी हसू नका, घडली. एका घरी गेलो, ती मुलगी, ती बाई आपल्या मुलाला सांगते, बाब्याला बोलव रे. मला वाटलं थोरला मुलगा असेल, आला नवरा. आला नवरा. मी म्हटलं कोण? हा बाब्या. किती अवघड आहे हा बाब्या. नाही म्हणले महाराज काय सध्या आधुनिक जगामध्ये. हा म्हणलं नाही, चांगलं चांगलं बाब्याचा सोबत. नाही एक तुम्हाला सांगा, तुम्ही आदर ठेवाल तर आदर मिळेल, आदर ठेवणार नाही तर आदर मिळणार नाही. पती पत्नी असू दे, बाप मुलगा असू दे, एकमेकाची किंमत कळली पाहिजे, एकमेकाचा आदर ठरायला पाहिजे. आणि तेव्हा सगळे एकरूप होऊन काला होतो. कळलं का तुम्हाला? ती शिदोरी, मग ती शिदोरी कशी असते माहिती आहे का तुम्हाला? ते टिफिन बॉक्स वगैरे काही नाही, धोतराची डबल फाडलेलं पान, मलमल धोतर, आपलं धोतर नसतं ते चौकोनी फाडायचं, 2 भाकरी खाली, मध्ये झुणका, खरडा नाही तर ठेचा, आणि 2 भाकरी वर कांदा, म्हणे असं ते बांधायचं
आणि डोक्यावर तरी घ्यायचं, नाही तर मोठ्या बैलाच्या शिंगाला तरी बांधायचं. त्याला म्हणतात शिदोरी. काय त्याला म्हणतात शिदोरी. ती घरून बांधून न्यायची आणि यमुनेला खायची. म्हणून आपल्या जीवनाला सुद्धा शिदोरी म्हणतात. मागच्या जन्माची बांधून आणलेली शिदोरी या जन्मी पुरते. बांधून आणलेली शिदोरी. आणि मग थोडक्यात तिथे गेल्यानंतर होतो तुझा खेळ, सगळा खेळ डाव अगदी जोरात सगळं. आणि मग झाल्यानंतर भुका लागल्यानंतर मग सगळे म्हणायचं, अरे कृष्णा भूक लागली की, मग चला ना काढा. असं मोठं घोंगडं टाकायचं. काय हजारो गोपाळ अशा पंक्तीने बसायची, ती घोंगडी टाकलेली, आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापली शिजोरी टाकायची. कोणी भाकरी, कोणी खरडा, कोणी मसाले भात, कोणी साधा भात, कोणी वरण, कोणी दही, कोणी दूध, बरं का, जे ज्याच्या घरी असेल त्यांनी. कोणी रावण भात. कळला की नाही रावण भात म्हणजे? नाही, आयुष्य फुकट गेलं तुमचं. काय रावण भात म्हणजे? रात्रीचा शेळ्याला राहिलेला भात. रात्रीचा राहिलेला भात, त्याला भरपूर कांदा बिंदा तिखट तेल घालून इतकं सुंदर लागतं की बायका आपल्याला खायला द्यायला तयार नसतात. काय गंमत असते. गजरे महाराज होतो की नाही, काय केलं शेळा भात? नाही तुम्ही नको, रात्रीचा आहे. हा म्हणजे तुमची पोटं आमच्यापेक्षा चांगली आहेत का? ते इतकं रुचकर लागतं ना की त्यांना आपल्याला द्यायचंच नसतं. ते मला तो आवडतो फार, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही, आवडतोच. मग अगदी पोटाला त्रास होऊ नये म्हणून मग सकाळी 7 वाजता करायचा आणि 10 वाजता मग फोडणी करायची. पण तो तेवढ्या वेळ तरी राहायला पाहिजे. कांदा बिंदा भरपूर घातलं. काय तुम्हाला सांगतो लागतो, हे सगळे आलून ढमण ढमण आलून ते सगळ्याच्या थोबाडीत मारून जातं. 2-2 प्लेट आपण खातो. काय अहो, आपल्या प्लेट सुद्धा इतके आहेत. तुम्ही अजून 5 स्टारमध्ये रावण भात ठेवा, सगळे तेच मागून खातील. काय चव, खरंच आहे की नाही? मग काय त्याला चव आहे. कुळकर्णी तुम्ही खाता की नाही? देतात ना तुम्हाला? हा नक्की. काय 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 लागतो तो भात म्हणजे सगळं. किंवा चपाती किंवा भाकरीचा चोरा करून त्याला फोडणी लावणं, क्या बात आहे. शेवटी शिळच चांगलं लागतं. म्हणून शेवटी संतांचं शिळच आम्ही तुम्हाला वाढतो. आमच्याकडे तरी नवीन कुठे आहे. काय त्याला मोठी चव असते, मोठी रुची असते. आणि ते सगळं कालवलं. कोणीतरी एकमेकाची टिंगल करत होतं, ए काय भाकरी आणल्यास, काय मी जिलेबी आणली. प्रत्येकचा प्रारब्ध निराळा आहे. कोणाचं जिलेबीसारखं आहे, कोणाचं भाकरीसारखं आहे. कोणी कोणावर टीका करू नये. ज्याच्या त्याचं प्रारब्ध जे त्याच्यासारखं. शेवटी कृष्ण म्हणले, गप्पा बसा, बडबड करायची नाही. कालवलं. आता हजारोने कालवल्यानंतर जिलेबी संपली, भातही संपला, भाकरी सगळी काला झाला. पण अजून प्रसाद झाला नव्हता. मग शेवटी दादा बरोबर होते. दादा आपला प्रसाद काढा. मग शिजोरी काढली आणि एवढ्या सगळ्यांच्या शिजोरीमध्ये भगवंताची शिजोरी टाकली आणि त्या कालवली. आणि त्यांचं जीवन सुद्धा प्रसाद झालं. तसं आजच्या काल्याला आला, प्रभूशी एकरूप झाला. प्रभूने आपला प्रसाद आपल्यामध्ये टाकला. आपलं आयुष्य सुद्धा प्रसाद झालं. आणि इथेच कारा झाला. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश.